ओके. सो ह्या सेशनमध्ये आपण थोडंसं डेटा सेट काय आहे ना, ह्याच्याबद्दल परत एकदा चर्चा करूयात. थोडे डाउट्स क्लिअर करूयात, स्टुडंटचे जे कॉमन डाउट्स असतात, आणि त्याच्यानंतर पाहूयात की ॲनालिसिस कसं करायला हवं. ठीक आहे. तर बेसिकली भरपूर स्टुडंट्सला एक डाऊट असतो, कॉमन डाऊट असतो. तो म्हणजे सर, इम्प्रेशन म्हणजे काय? कारण की जे लोक डेटा अनालिसिस शिकतायत किंवा तुम्हाला पायथन, जावा, C++ हे जे गोष्टी येत आहेत, ह्या लोकांना माहीत नसतं की डिजिटल मार्केटिंग काय आहे, कसं आहे. ठीक आहे. जर तुम्हाला माहिती आहे तर व्हेरी गुड. माहीत नसेल तर त्या लोकांसाठी सांगतोय की इम्प्रेशन्स म्हणजे काय. इम्प्रेशन्स म्हणजे भरपूर लोकांना असं वाटतंय की इट इज अ काउंट हाऊ मेनी पीपल आर वॉचिंग माय ॲड. इट इज अ काउंट हाऊ मेनी पीपल आर वॉचिंग माय ॲड. रॉंग. ह्याचा अर्थ असा नसतो. ह्याचा अर्थ असा असतो, व्यवस्थित ऐका. इम्प्रेशन्स आर नथिंग बट हाऊ मेनी टाइम्स माय ॲडव्हर्टाइजमेंट वॉज शोन टू द कस्टमर. दोघांमध्ये फरक आहे. हाऊ मेनी टाइम्स माय ॲडव्हर्टाइजमेंट वॉज शोन टू द कस्टमर. म्हणजे मी काय म्हणतो, इम्प्रेशन म्हणजे काय? 152 इम्प्रेशन्स आहेत. ह्याचा अर्थ असा नाही की 152 लोकांनी पाहिलंय. असं पण तर असू शकतं ना, की 150 लोकांनीच पाहिलंय, पण त्यापैकी 2 लोकांनी ना 2-2 वेळेस माझी ॲडव्हर्टाइजमेंट पाहिली आहे. असू शकतं. 2 वेळेस माझी ॲडव्हर्टाइजमेंट पाहिली आहे किंवा 2 वेळेस माझं वेब पेज पाहिलंय, सोशल मीडिया पेज पाहिलंय. करेक्ट? म्हणजे समजा 5 स्टुडंट आहेत. 5 स्टुडंटपैकी 5ही जणांनी एक वेळेस माझी ॲड पाहिली, तर किती इम्प्रेशन होतील? 5. सगळ्यांनी 2-2 वेळेस जर ॲड पाहिली, तर युनिक किती लोकांनी पाहिली? 5. पण टोटल इम्प्रेशन्स किती आहेत? 2+2+2+2+2 असं 5 वेळेस केलं तर 10 इम्प्रेशन्स यायला पाहिजे. तसंच इथं 152 जे लिहिलंय ना, ह्याचा अर्थ असा नाहीये की 152 युनिक लोकांनी पाहिली ॲडव्हर्टाइजमेंट. नो. 152 वेळेस माझी ॲड दिसली आहे. त्यापैकी युनिक किती लोकांनी पाहिले मला नाही माहिती. क्लिक्सचं पण तसंच आहे. 12 क्लिक्स आलेत. असं थोडी की 12 लोकांनी क्लिक्स केले. एकच जण असू शकतं जे 12 वेळेस क्लिक करत बसलंय. असू शकतं. किंवा 2च जण आहेत ज्यांनी 6-6 वेळेस क्लिक केलंय. किंवा 2 जण आहेत ज्यांनी एका ॲडवर 10 वेळेस क्लिक केलंय आणि मग नंतर 2 वेळेस क्लिक केलंय. करेक्ट? असं पण असू शकतं. तर अशा केसमध्ये तुम्हाला व्यवस्थित कळायला पाहिजे की इम्प्रेशन्स आणि क्लिक्समध्ये फरक काय आहे, काय नाहीये. ठीक आहे. पोझिशन्सचा पण सेमच गोष्ट आहे. CTR सध्या सोडून द्या तुम्ही. पोझिशन्सचा हाच एक ह्याच्यामध्ये पॉईंट आहे की पोझिशन म्हणजे काय असतं? तुमची रँकिंग आहे. ओके. तुम्ही युट्यूबवर, फेसबुकवर, इंस्टाग्रामवर आणि गुगलवर जिथे कुठे तुमचे पेजेस, म्हणजे आपण ह्या प्रोजेक्टसाठी जिथे कुठे प्रमोट करतोय, त्या सगळ्यांचं कॉम्बिनेशन आम्ही इथं तुम्हाला दाखवतोय आणि त्याला सॉर्ट करून ठेवलंय. सगळ्यांचं कॉम्बिनेशन म्हणजे आम्ही आमचे पेजेस, आपण आपले जे पेजेस आहेत प्रोजेक्टचे, Amazon प्रमोट करण्यासाठीचे, तर ते काही ठिकाणी फेमस होतात, काही ठिकाणी होत नाहीयेत. ठीक आहे. तर आपण काय करू शकतो? त्या पोझिशन्स मेजर करू शकतो, पाहू शकतो की कोणतं पेज फेमस होत आहे, कोणतं नाही होत आहे. ओके. ऑलराईट. तर आय होप तुम्हाला ना ॲक्च्युअल डेटा काय आहे हे बऱ्यापैकी कळालेलं आहे. आपण आता ह्या डेटाला ना 2 वेगवेगळ्या पद्धतीने अॅनलाईज करणार आहोत. 2 वेगवेगळ्या सॉफ्टवेअर्सवर. तसं तर आपण 5 वेगवेगळ्या सॉफ्टवेअरवर अॅनलाईज करणार आहोत. ठीक आहे. सध्या पुरतं तरी 2च सॉफ्टवेअर तुम्हाला दाखवणार आहे. एक आहे एक्सेलमध्ये अॅनालिसिस बेसिक आणि एक पायथनला यूज करून अॅनालिसिस आहे. नंतर जाऊन आपण आर प्रोग्रामिंगवर किंवा पॉवर BIवर किंवा टॅब्लोवर सगळीकडे अॅनालिसिस करून पाहणार आहोत की कुठे आपल्याला वेगवेगळ्या पद्धतीचे काय अॅनालिसिस भेटू शकतात का, काही उपयोगाला येऊ शकतं का. ठीक आहे. आपण सुरुवात एक्सेल पासून करणार आहोत. बेसिक एक्सेलवरती अनालिसिस करायचं आहे. सगळ्यात मेन म्हणजे ना, दरवेळेस तुम्हाला डेटा असा नाही येणार तुमच्या समोर जो आहे. मी ह्याला ऍक्च्युली सॉर्ट केलंय इम्प्रेशन्सला डिसेंडिंग वाईज. ठीक आहे. असेंडिंग डिसेंडिंग असतं ना, तसं डिसेंडिंग वाईज, की मॅक्सिमम इम्प्रेशन वाले कीवर्ड्स वर दाखवा आणि मग 0-0-0-0 वाले खाली दाखवत जा. असं केलंय. नाही तर कुठेही असं रॅन्डम येऊ शकतं तुम्हाला, की इथं 5-6 कीवर्ड्स आहेत, 5-6 इम्प्रेशन आहेत, इथं कुठेतरी एखादा क्लिक आहे, इथं कुठेतरी 5-6 इम्प्रेशन आहेत, असं पण येऊ शकतं. सगळ्यात पहिले आल्याच्या नंतर तुम्हाला तुमचा डेटा व्यवस्थित सॉर्ट करायचा आहे, फिल्टर करायचा आहे आणि एखाद्या स्ट्रक्चर्ड फॉर्मॅटमध्ये आणायचा आहे. ठीक आहे. एक सिंपल गोष्ट आहे की तुम्ही थोडंसं त्याला डिसेंडिंग फॉर्मॅटमध्ये तर आणा. असेंडिंग केलं तर मग ते 0-0 वर येतील, म्हणून डिसेंडिंग. ठीक आहे. असा काही वेगळा याचा अर्थ नाहीये. हे झाल्याच्या नंतर ह्याच्यावर आपल्याला बेसिक डिस्क्रिप्टिव्ह अनालिसिस करायचं आहे एक्सेलमध्ये.
बेसिक डिस्क्रिप्टिव्ह अनालिसिस एक्सेलमध्ये करायचं आहे. त्याच्यानंतर एक्सेलमध्येच आपल्याला चार्ट ड्रॉ करायचे आहेत, इम्प्रेशनचे आणि क्लिक्सचे. ठीक आहे, इम्प्रेशनचे आणि क्लिक्सचे. पण ते चार्ट ड्रॉ करताना कसं ड्रॉ करणार आपण? काहीतरी एक्स ऍक्सिस वाय ऍक्सिसवर पाहिजे ना. वाय ऍक्सिसवर तर इम्प्रेशन असतील, एक्स ऍक्सिसवर काय असेल? तर आपल्याला नंबर ऑफ डेज पाहिजे. म्हणजे आपल्याला एका दिवसाचा डेटा अनालाइज नाही करायचा आहे कधीच. हा जो एका दिवसाचा डेटा आहे ना, हा तुम्हाला रोज भेटत जाईल, एक एक दिवसाचा डेटा. पण तो एका खाली एक कॉपी पेस्ट करत जायचा आहे किंवा पायथनच्या मदतीनं 2 फाइल्स मर्ज करायच्या. ठीक आहे, तुम्हाला इथे एक डेटवाला कॉलम पण येऊन जाईल. ठीक आहे, ते ऍक्च्युली बाय डिफॉल्ट येत नाही, आपल्याला स्वतः ऍड करावं लागतं. ठीक आहे, बाय डिफॉल्ट येत नाही. आम्ही जेव्हा रिपोर्ट डाउनलोड करतोय आमच्या सॉफ्टवेअर थ्रू, हे मार्केटिंगच्या सॉफ्टवेअर थ्रू. ठीक आहे, तर हे जर आपल्याला डाउनलोड केल्यावर डेट येत नाही ना, तर हे तुमचं काम आहे. जे लोक डेटा अनालिसिस ऍक्च्युअली याच्यावर करणार आहेत, माझे स्टुडंट, त्यांचं काम आहे की तुम्ही एक लेफ्ट हँड साईडला ना एक डेट नावाचा एक कॉलम ऍड करा आणि तिथं डेट मेन्शन करा. ठीक आहे, कालचा डेटा आहे तर 30 तारीख, आजचा डेटा आहे 31st, कधीचा, उद्याचा डेटा आहे 1 ऑगस्ट, 2 ऑगस्ट, 3 ऑगस्ट, 5 ऑगस्ट, अशी डेट्स ऍड करत जा. आणि तुम्हाला रोजचा एक एक दिवसाचा डेटा सेट जेव्हा मी देत राहील तो कंबाईन करत राहायचा आहे. तुम्ही मॅन्युअली कंबाईन करा की पायथनचा कोड यूज करून करा, दॅट इज अप टू यू. मी तुम्हाला पायथनचा कोड पण शेअर करणार आहे. ठीक आहे, ऍक्च्युअली दाखवणारच आहे, त्याचा पण एक व्हिडिओ रेकॉर्डिंग अपलोड करणारच आहे मी. ठीक आहे, की पायथनचा कोड कसा असतो ज्याच्या थ्रू आपण फाईल्स एका खाली एक अशा मर्ज करू शकतो. मग रोज तुम्हाला जेवढे पण फाईल्स येतील ते मर्ज करत राहायचं. ठीक आहे, त्याचं नीड काय बेसिकली, एका दिवसाचा डेटा अनालाइज करून आपल्याला काय असं भेटणार नाही मोठं. आपल्याला मेन उद्देश आहे की आपण 10 दिवसाचा, एका वीकचा, 2 वीक्सचा, एका महिन्याचा, 4-5 महिन्याचा डेटा अनालाइज केला तर आपल्याला फरक पडत असतो. ठीक आहे, जेवढा जास्त डेटा तेवढं जास्त चांगलं अनालिसिस, हा उद्देश आहे. ठीक आहे, सो नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघूयात आपण की बेसिक डिस्क्रिप्टिव्ह अनालिसिस कसं करायचं आहे. त्याच्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघूया की फाईल्स कशा मर्ज करायच्या, आणि मग त्याच्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघणार आहोत की मंथली बेसिसवर किंवा वीकली बेसिसवर बेसिक एक्सेल अनालिसिस काय अपेक्षित आहेत आपल्याला, चार्ट्स वगैरे काय ड्रॉ करायचे आहेत, बाकीचे काय अनालिसिस करायचे आहेत. आणि मग हळूहळू आपण पायथनवरती जाणार आहोत की पायथन प्रोग्रामिंग कशी करायची आहे फॉर डेटा अनालिसिस फॉर दिस परफॉर्मन्स. ओके, सो नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटू.